आज गोरंबे येथे पीएम श्री विद्या मंदिर गोरंबे चा शाळा बांधणीचा शुभारंभ पायाभरणी शुभारंभ होत आहे। या शुभारंभाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय संजय बाबा गडगे, या भूमिपूजनाचे प्रमुख आणि ज्यांच्या हस्ते भूमिपूजन जाते महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री या जिल्ह्याचे नेते आदरणीय हसन साहेब मुश्रीफ साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गोकुळ दूध संघाचे संचालक आणि जिपो सदस्य आदरणीय अमरीश दादा काटगे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा आमच्या भगिनी आदरणीय खोतताई, पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती, या गावच्या सरपंच आशाराणी कांबळे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच गावकरी बंधूंनो, आमच्या गावचे पंचायत समितीचे सदस्य आदरणीय दत्तात्रयराव धनवते, या कार्यक्रमाचे सर्व आणि ज्यांनी अल्पावधीत गाव अत्यंत सुजलाम सुफलाम आणि गावामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा विकास घडवून आणला ते या गावचे माजी सरपंच आणि या कार्यक्रमाचे सर्व आदरणीय शिवाजी पाटील पत्रकार, या शाळा कमिटीचे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील आणि त्यांचे सर्व साथीदार, या शाळेमध्ये विद्यार्जन करणारे मुख्याध्यापक आणि सर्व त्यांचा शिक्षक वृंद, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गावकरी, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, खरं तर आज ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो त्या शाळेचा पायाभरणी समारंभ होतोय आणि त्या समारंभाला आमची उपस्थिती राहते ही आमच्या दृष्टीनं अत्यंत चांगली गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे। मुश्रीफ साहेब, या गोरंबेच्या शाळेचं वैशिष्ट्य आहे की या गोरंबेच्या शाळेमधनं जे प्रोडक्ट निघालं ते सगळं ब्रँड आहे आणि ह्या ब्रँड प्रोडक्टचाच एक नमुना म्हणजे उत्तम कांबळे शिवाजी पाटील आहे। जे असे सगळे ब्रँड म्हणजे इथं PSI झाले, PI झाले, अगदी मोठमोठे अधिकारी झाले, म्हणजे इतके या शाळेनं सगळे चांगल्या पद्धतीचे ब्रँड तयार करून एक समाजापुढे अत्यंत चांगल्या पद्धतीचा आदर्श निर्माण करायचं काम केलं। आता यामध्ये आपण निश्चितपणानं चांगल्या पद्धतीची वास्तू निर्माण व्हावी, या विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावं आणि हा विद्यार्थी भविष्यातला हा एक शास्त्रज्ञ व्हावा, वकील व्हावा, अगदी कलेक्टर व्हावा, हे मोठमोठ्या पदावर विराजमान व्हावा अशी भावना इथल्या गावकऱ्यांची आमची आहे आणि या भावनेच्या माध्यमातून आपण जो 1.25 कोटी रुपये निधी दिलाय त्या 1.25 कोटीच्या निधीमधून आमच्या पोरांचं निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचं ज्ञानार्जनाचं संगोपन होईल, यामध्ये आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही। परंतु मुश्रीफ साहेब, मला आपल्याला नम्र विनंती करायची की आपण साधारणतः या कागल तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत विचार करताना अगदी सदृढ आणि दृढ निश्चयाने अगदी चाणाक्ष बुद्धीने हा विकास केलेला आहे। परंतु आता बाकी माझं एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं मत आहे की आता आपण देवळं इतकी दिल्यात की आता बाकी शाळा द्यायचं कमी करू नकोसा, कारण विद्यार्थी घडायला पाहिजे आणि विद्यार्थी घडला तो या तालुक्याचं नाव लौकिक करेल, लोकराजा छत्रपती शाहू राजांचं नाव लौकिक करेल आणि विचाराची क्रांती होईल आणि निश्चितपणाने एक चांगल्या पद्धतीचा आदर्श निर्माण होईल। आणि त्यामुळे सर, शाळा आणि देऊळ हे श्रद्धा टिकवणारे साधन आहे।
देवळामध्ये निश्चितपणानं चांगल्या पद्धतीच्या भावना म्हणजे चांगल्या पद्धतीच्या भावना आणि चांगल्या पद्धतीच्या श्रद्धा असतात, पण त्याच पद्धतीनं देवळामध्ये पाप सुद्धा लपवायचं काम केलं जातं. परंतु शाळेमध्ये पाप लपवता येत नाही, सत्य मांडावंच लागतं. त्यामुळे शाळा सदृढ असल्या तर निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचं म्हणजे या शाळेतून विद्यार्थी निर्माण होतील. आणि म्हणून आपण सुद्धा पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की अलीकडच्या काळामध्ये शिक्षणाचा दर्जा घसरला. शिक्षणाचा दर्जा घसारायला पालक कारणीभूत म्हणजे शिक्षक कारणीभूत नाही, पालकांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक नावाचा मास्तर नावाचा जो घटक होता, तो घटक जरी गुरुजी म्हणून रस्त्यानं चालला तर आम्ही दान आमच्या शेताकडे जाणारी शेणाची बुट्टी डोक्यावर ठेवणारी आमची जी आई आहे, ती आई सर आला म्हटलं की अगदी झामक्यात बाजूला यायची आणि सरांना ती आदरानं तो वाट करून द्यायची. म्हणजे इतका त्या शिक्षकाच्या बद्दल आमच्या मनामध्ये आदर होता. आमचा एखादा माणूस म्हणजे आमचा बाप जरी पारावर गप्पा मारत बसला असला आणि पुढनं जर मास्तर आला तर तो मास्तर आल्या गटाला गप्पा सगळ्या बंद व्हायच्या. तंबाखू जरी मिळत असला तर अरे गुरुजी आलेले म्हणायचा आणि तंबाखू झटकायचा. इतका त्या शिक्षकाबद्दल लोकांच्या मनामध्ये आदर होता आणि आदर्श होता. आता तो शिक्षक साधारणतः तुमच्या आणि आमच्या वर्तनामध्ये साधारणतः फेल झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की आपली संस्कृती बदलली आहे, शिक्षणाची संस्कृती बदललेली नाही, शिक्षकांची संस्कृती बदललेली नाही. आणि त्यामुळं आपण एक आपल्याला आदर्श मानायचा, गुरु मानायची आपल्याला पद्धत ठेवायला पाहिजे. आणि ती पद्धत ठेवली तर शिक्षणाचा दर्जा निश्चितपणानं व्यवस्थितपणे चालेल. आणि तो शिक्षणाचा दर्जा चालवायचा असेल तर चांगले विद्यार्थी घडायचे असतील तर शिक्षकांच्या बद्दल आपल्या मनामध्ये अपार प्रेम आणि आदर्श असला पाहिजे. ज्या गुरुजींनी पूर्वीच्या काळामध्ये अगदी ये म्हणून निरोप दिला तर वडिलांना वाटायचं आता गुरुजी का बोलले काय की आमच्या पोरांना काय केले तुला शोक आहे, ही भीती वडिलांच्या मनामध्ये असायची. आता बाकी निरोप दिला तर त्या मास्तरांना का बोलले रे, काय भानगडायची, असं तिथं झटकावून विचारते. गुरुजींनी मारलं म्हणून जर घरात दादा गुरुजींनी मारलं आणि घराकडे जर आम्ही तक्रार करायला गेलो तर बाप त्यावेळी म्हणायचा लेखा तू काहीतरी आगाऊपणा केला असेल त्याशिवाय विद्यार्थी तुला म्हणजे गुरुजी तुला मारणार नाही. एवढा मोठा विश्वास गुरुजींच्यावर होता. आता बाकी मारलं आणि तक्रार केली की कासुटा खाऊन गुरुजींच्याकडे का मारला सांग, कशात नाही आपली संस्कृती जी आहे त्या संस्कृतीमध्ये थोडासा बिघाड झालेला आहे. गुरुजींच्यावरची विश्वास, आता गुरुजी बी काय झाले पालकांचा माल खाण्यापेक्षा काय कर्तव्य करून तिकडे म्हणाला तिकडे बसायला लागल्या, पगार मिळतो मला पास झालं, अशी ही स्थिती झाली आहे. त्यामुळे आपण साधारणतः संस्कृतीमध्ये बदल करायला पाहिजे. आपण आपल्या चलनामध्ये आणि आपण आपल्या वर्तनामध्ये बदल करायला पाहिजे. गुरुजींच्या प्रती जो काल आदर होता तो आज आदर पाहिजे. गुरुजी हा तुमच्या आदर्शस्थानी पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं शिक्षणाची गंगोत्री तुमच्या आणि माझ्या म्हणजे या गावामध्ये वाहील. आणि निश्चितपणानं साहेब मला तुमच्याबद्दल आदर आहे की आपण 1.25 कोटी निधी देऊन आमच्या गावाचं म्हणजे शाळेचं सौंदर्य आणि शाळेचा चेहरा मोहरा बदलायचं काम करायला ही अत्यंत चांगली बाब आहे आणि ही आमच्या अभिमानास्पद आहे. आम्ही ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचा इतका जीर्णोद्धार होत असेल आणि त्या शाळेला इतके चांगले दिवस येत असतील तर आम्हाला निश्चितपणानं अभिमान आहे. आपण असंच आणखी भरभरून आमच्या शाळेला द्यावं आणि गोरंबे गावचे सगळे विद्यार्थी ज्ञानार्जनामध्ये पहिल्या रांगेमध्ये येतील याची खबरदारी विद्यार्थी आणि पालक घेतील अशी ग्वाही देतो. आम्हाला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद दादा. खरं तर तुम्ही चांगला मुद्दा मांडला. ही शाळा